नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 25, 26, 27 नोव्हेंबर 2023 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। काही भागात मध्यम हलका देखील असणार आहे, तर काही भागात गारपीटची शक्यता देखील आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 3 दिवसांमध्ये वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी या वादळी पावसाचा जोर वाढतोय। तर या पावसाची स्थिती मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह 25, 26, 27 नोव्हेंबर 2023 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण हे प्रशांत महासागराकडून मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरातून भारताच्या बहुतांश भागात तसेच अरबी समुद्रातही दाखल होत आहे। मिनिकॉय आणि मालदीवच्या आसपासच्या भागामध्ये वाऱ्याची चक्रवात स्थिती सध्या निर्माण झाली आहे। तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यात जवळजवळ बहुतांश भागामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ, कर्नाटक, गोवा इकडे मध्यम जोरदार वादळी पावसाचा अंदाज राहील। तमिळनाडू, तेलंगणाच्याही बऱ्याच परिसरामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। कर्नाटकच्याही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेशाच्या पूर्व परिसराकडे जबरदस्त पावसाचा अंदाज असून इतर भागात मध्यम हलका पाऊस राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर, रामगुंडम इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। इतर भागामध्ये ढगाळ स्थिती राहून जोरदार वारे वाहतील। तसे पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून महाराष्ट्रातील कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात सावंतवाडी, बंडा, अरोस, वेंगुळा, महापण, कुडल मध्यम पावसाचा अंदाज राहील। अंबोली, चांदगड, रामगड, बेडशी, कानाकोंबी, धामणे इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्नाटक राज्याचा परिसर बाची, बेळगाव, रणकोंडे, कानापूर, नेटुरगुंजी इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याकडे पावसाचा अंदाजा कानकोण, रिवोना, मडगाव, कुसकोडे, तिक्सा, अलगोटे जोरदार पावसाचा अंदाज आहे। वास्कोदगामा, पणजी, मपासा, पारसेम, अल्डोना, बेडशी इथे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। वैगणी, पोईपकासल, मालवण मध्यम पावसाचा अंदाज आहे। कणकवली, पोंढा, राधानगरीलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। कुणकेश्वर, विजयदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे वडापेट, पुन्हागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। बेलकर, साक्रप्पा मध्यम पावसाचा अंदाज आहे। संगमेश्वर, माखनजण, लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, दहागाव, दापोली या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा मलकापूर, कोकरूडला मध्यम पावसाचा अंदाज आहे। किनी, कोडाली, जोतवेल, कोल्हापूर, इचलकरंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील। परोळा, संगरूळ, इस्पोर्ली मध्यम पावसाचा अंदाज आहे। राधानगरी, बिद्री, मुरगुड, गारगोटी, कापसी, निपाणी इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। अजरा, नैसरी, अडदला मध्यम पावसाचा अंदाज राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा इथे मध्यम पावसाचा अंदाज आहे। मालदाटी, चिकोडी, रायपूर, किडकल, गोकाक, अलकांगी सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मध्यम वादळी पावसाचा अंदाज राहील। सल्लगा, शिरगोपी, कुडाची इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। जबरदस्त पावसाची शक्यताही इचलकरंजी, सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। दक्षिण पूर्व भागामध्ये जळकाटी, किरंगी, अतनी, आडाली, तिलसंग, तिकोटा, विजयपूर, कानामडी इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह राहील। दागलपूर, बिलरजत, नागाचकुची इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून गेडी, सांगोळे, चिंके मध्यम पावसाचा अंदाज आहे। आटपाडी, दिघाची, म्हसवड इथे मध्यम पावसाचा अंदाज राहील।
मंगळवेढा, खर्डी, पंढरपूर, भालवणी, वेलापूर मध्यम पावसाचा अंदाज सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील। कुरुळ, बिलाटी, सोलापूर, पंगळोळी, मंद्रुप मध्यम जोरदार पावसाचा अंदाज या भागात देखील विजांच्या कडकडाटासह राहील। वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, वडकरी, अलूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे जोर कमी असून वडोला, तांदवाडी, तुळजापूर येथे मध्यम हलका पाऊस राहील। मोल, अंगार, शेतपल, करिकम, बेंबले, टिंबुर्णी, वांगी, केरन, खोंडेस, सेल्सियस, परंडा, बिगवन या भागात बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। बार्शीलाही मध्यम स्वरूपात राहील। करमाळा इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे। बारामती, लुसुंबे हलका पाऊस असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकलूज, माळशिरस, वेलापूर, पिलवी, मसवड आणि निंदाल, दहिवाडी सातारा जिल्ह्याचा परिसर इथे मध्यम हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा बारामती, लाटे, फलटण, नांदल, लोणार, अद्राकी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। देवराव, मोलदिक, सल, निंदाल, दहिवाडी, सातारा, कोरेगाव मध्यम हलका पाऊस राहील। जोरदार पावसाची शक्यता उमराज, फुसवली, कराड, कडेगाव, रामपूर, पलूस, नरसिंहपूर, इस्लामपूर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। मेढा, कोयना, पटाणलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। अरळ, अरवाडे, सरवाट, वसोटपोट मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच किनारपट्टीकडे जोर वाढलेला असून लोटे, चिपळूण, मारगाव, तांबे, गुहागर, दहागाव, खेड, दापोली, पाचपाने, कलसीत, मंदनगर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। महाबळेश्वर, गोगरे, पोलादपूर, महाडवर्धन, गोरेगावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्रीवर्धन, दिवेगरलाई मुसळधार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून व्याले, सोनापूर, लवासा, जिटे, शिरगाव, कळवण, आंबे जोरदार पावसाचा अंदाज राहील। जबरदस्त पावसाची शक्यता आहे टाला, इंदापूर, रोहा, नागोठाणा, कलसीत, मुरजिंजरा या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील। खेटवल्ले, मारगाव, जेजुरी जोरदार पावसाचा अंदाज आहे। सासवड, लोणी, कालभोर, वाघोली, पुणे, डायरी, सुसगाव, आळंदी, चाकण, शिंदे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील। पाबल, मलठण, कवटे, भांबर्डे, नार्वे, बोरी मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह पुणे जिल्ह्याच्या या भागात राहील। उत्तरेकडे वाडा, मनसर, नारायणगाव, मध, जुन्नर, ओतूर, खोटाले, शिवाले, वैशाखरे इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये कर्जत, जळगाव, मिरजगाव, बिटकवाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। श्रीगोंदा, पारेगाव, सुद्रुक, राळेगाव, सुरगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। पारणे, सुपे, खंडाळा, अहमदनगर, कुडगाव तसेच भालवाणी, टाकेडोकेश्वर, आले आणि अळकुटी इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज पुढील 3 दिवसात राहील। बगूर, पातर्डी, अमरापूर, घोडेगाव, बनास, नेवासा तसेच देवळी, परवारा जोरदार पावसाचा अंदाज आहे। संगनमेर, अश्वी, लोणी, शिर्डी, पुलतांबा, जवळके, कोपरगावलाई जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तसेच नाशिक जिल्ह्याकडे तिळे, डुबरे, पांडुर्ली जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। खोटाले, सम्राटगुंडा, इगतपुरी, खर्डी, वैशाला इथे जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर कोकण विभागातही या पावसाचा जोर जबरदस्त स्वरूपात असून अलिबाग, पेण, शिरोळ, खोपोली, कसमतलाई अति जोरदार पावसाचा अंदाज रायगड जिल्ह्याच्या या भागात राहील। कर्जत, पुसद, पेठ, नरेल इथे अति जोरदार पावसाचा अंदाज वादळी वाऱ्यासह राहील। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याणडोंबिवली, भिवंडी, खडवाली इथे अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज आहे। वसई, विरार, सपाले, गोडमाल, वाडा, मान्नोर, पालघर इथे बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज पालघर जिल्ह्याच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे। घाट माथ्याकडे खर्डी, वैशाला, इगतपुरी, आंबेवाडी, मुनगाव, वडिवरे, जोहार, मोखाडा, त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक, देवळी, नामपूर, माळसाखरे, लासलगाव, पाटोदा, कुसुमाडी, येवला, मनमाड, बारम, तालवड या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे। वणी, डोडांबे, चांदवड, कळवण, ओझरलाई जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। सौदाणे, मालगाव, नांद्राणे, मिळुंबे, चाळीसगाव तसेच निमशेवडी, नामपूरलाई जोरदार पावसाचा अंदाज या बऱ्याच भागात राहील। उत्तर महाराष्ट्राकडे या वादळी पावसाचा जोर वाढलेला असून नंदुरबार जिल्ह्याकडे साक्री, बॅट, चिंचखेड, कोसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे। पिंपळनेर, चोरवड, नवापूर, अंमली, कोकसाने, पाणगाव, टिटाणे, देवी दुसाने अतिवृष्टीसारख्या पावसाचा अंदाज या भागात राहील। सुत्राणे, नंदुरबार, खरपाली तसेच शहादा, असोल, मालगाव, अक्कलकोवा, तलोडा या भागातही अतिवृष्टीचा अंदाज बघायला मिळणार आहे। चिमठाणे, नांद्राणे, जापोरे, जाल्लोट, गोडी, हिसाले, सत्रसेन,
सांगवी सुले बुडकी इथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। धुळे अंजंग कुसुंबे अरबी बोकरूड मध्यम पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे परोळा धरणगाव एरंडळ अंबळनेर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। मुसावळ उडाली मुक्ताईनगर तसेच चोपडा आव्हाड हिरापुरा जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी या भागात राहील। भडगाव पाचोरा पाहूर जामनेर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव साई गव्हाण पिशोर फुलंब्री विरामगाव तालवड ममदापूर एलग्रुपा देवगाव या बऱ्याच ठिकाणी जोरदार वादळी पावसाचा अंदाज आहे। श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूड पाचूड मध्यम पावसाचा अंदाज राहील। लिंबे जळगाव बिडकीन धाकेपाल देगवणे बनास नेवासा माका अमरापूर हंसापूर पालम टाकली इथे जोरदार पावसाचा अंदाज हा। विजांचा कडकडाट वादळी वाऱ्यासह श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण आणि पश्चिम भागात असून उत्तर भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये मंगळूर रामशेगोछोटा तानवाडी पानवाडी अंबड काचूड पाचूड गोलापांगरी तारगाव जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील। उत्तर भागामध्ये देऊळगाव राजा ताबडी हंसाबाद सम्राटनगर जाफराबाद सिल्लोड अनवा अजंठा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटची शक्यता देखील राहील। बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापूर बालम टाकली जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्याच्या उत्तर भागात मांजलगावला जोरदार पावसाचा अंदाज राहील। दक्षिणेकडे जोर कमी असून बीड वडवणी तळेगाव धारूर केज यलम चौसला पाटोदा या भागात हलका पाऊस राहील। धाराशिवमध्ये कळंब मासा तारकेट बूम पातुरकडा इकडे हलका मध्यम पाऊस राहील। एडशिंग धाराशिव वेरबंग पाणेगाव बार्शी अरणगाव कुरुवाडी मध्यम पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे। वडोला तांदवाडी अंगार मोल कुरुबेलाटी सोलापूर जामगाव मंगरुळी मंद्रुप मध्यम पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे मोष्टी वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये उमरगाव मुरम अलूर तुगाव उज्जनम घोटाला औरशाजनी हलसी भालकी बिदर हलक्या सरींचा अंदाज राहील। लातूर घाटेगाव मुरुड कोंडपाडा औसा खिंतोड श्रंतपल हलक्या पावसाचा अंदाज आहे। लातूर रोड बुडमुजुक चोळकोट अहमदपूरलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील। उदगीर मुरकी हनीगाव जकाल हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। देगलूर रुद्रलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे। परभणी जिल्ह्याकडे लोहा बुजुक गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। परभणी जरी बोरी जिंतूर मट्टा सिलू पात्री अष्टलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे बसमत अद्रापूर मुकेट भोकर जोरदार पावसाचा अंदाज राहील। पेटुंबरी कोंडलवाडी धर्माबादलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिण पूर्व भागात हिमायतनगर आडगाव उमरखेड ढाकणी मोरचुंदी किनवट जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापूर महागाव मावलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताट मालेगाव महसूल परतूर मंगळूरपी कर्जनाखेडा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज आहे। विजांच्या कडकडाटासह पुढील 3 दिवसात राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे साप्तगाव जयपूर रिसोद लोणी लोणार मेकर डोंगवलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटपुरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेलवड बुलढाणा गिडा इथे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। मोटाला पिंपरी गवाली मलकापूर दिघी नांदुर्णा जोरदार पावसाचा अंदाज आहे। अडलबुद्रुक दासराखेड इथे जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला असून अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव जामत पलसी मासराखेड अंदरुणा पातोळा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। खामगाव शिवगाव बाळापूर अकोला बोरगाव मंजू मूर्तिजापूर इथे अति जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। असेगाव चांदूर बाजार ब्राह्मणतडी चिखलदरा चिखलेडा रिसालदारणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। अमरावती बडनेरा मोजारी चांदूर बाजार दामणगाव रेल्वे नांदगाव कंडेश्वर फुलेगाव बाबुलगाव मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज अमरावती जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। अरवी वडोणा लाडगड हलका पाऊस राहील। आष्टी मोर्शीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। वरुड नरखेड पांडुणा आसपासचा परिसर हलक्या सरींचा अंदाज राहील। यवतमाळ जिल्ह्यातही या पावसाचा जोर वाढलेला असून यवतमाळ नेर लाडकेट धारवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। रुई जवई अरणी डिग्रस साक्री चोंडी पुसद खंडाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे। इनापूर महागाव मावलाई मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी राहील। उमरखेड ढाकणी मोचुंदी आडगाव हिमायतनगर टमसा भोकर आसपासचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या भागामध्ये बघायला मिळणार आहे। तसे पांढरकवडा घाटंजी करंजी आसपासचा परिसर मोहडा इथे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर मध्यम स्वरूपात राहील। देवळी कोल्हापूर पुलगाव इथे मध्यम स्वरूपात राहील। वर्धा जामणी अरवी वडोणा लाडगड हलक्या सरींचा अंदाज आहे।
चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्याही दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। चंद्रपूर, बदलापूर, गजवाली, सोनापूर, शिरपूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये चामर्शी, गोट, मूल, सावली, आष्टी, मेळचेरा, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासेवाडा, सुंदरा, गिरवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसे कमी पावसाची शक्यता नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।